श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 629. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये समस्त अयोध्यावासियांची क्षुधा ज्या पद्धतीने या वनातील कोळी भिल्ल किरात मंडळी करत होते, त्यामाग अन्नदानाची भूमिका कशी असली पाहिजे. अन्न म्हणजे केवळ एक पदार्थ नसून ती देण्याच्या मागची भावना देखील तेवढीच महत्वाची आहे. या सर्व आदिवासी मंडळींनी अयोध्यावासियांचा पाहुणचार अतिशय उत्तम पद्धतीने केलाय. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मधांना त्यांनी वनामध्ये ठिकठिकाणी जाऊन या अयोध्यावासियांच्या सेवेसाठी आणलेलं आहे. सुंदर प्रकारची कंद, मुळं, फळं, अंकुर यांच्या जुड्या बांधून या अयोध्यावासियांच्या समोर अत्यंत प्रेमाने त्यांना क्षुधा तृप्ती करण्यासाठी म्हणून दिलेले आहेत. प्रत्येकाला अत्यंत मनोभावे नमस्कार केलेला आहे. प्रत्येक वस्तूचं नाव, त्याची चव, त्याची जात, त्याचे गुणधर्म हे सर्व काही अत्यंत प्रेमाने या सर्व वनातल्या मंडळींनी अयोध्यावासियांना समजून सांगितलेलं आहे. अयोध्यावासी यांच्या सेवेने अत्यंत तृप्त झालेले आहेत आणि काहीतरी त्यांना मोबदला द्यावा या विचाराने आपल्याकडे असलेलं धन, चीज वस्तू, वस्त्र हे ते या वनवासींना देऊ पाहतायत. अत्यंत संकोचाने प्रभू रामचंद्रांची शपथ घेऊन जणू काही ह्या चीज वस्तूंचा स्वीकार करणं म्हणजे आपल्या प्रेमाचा अव्हेर आहे असं जाणून वनवासी त्यांना ते परत करतायत. आणि ते म्हणतात की तुम्ही तर आम्हाला झोळी फाटूस तर खूप काही दिलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या पुण्याईमुळं आम्हाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन इथं झालं. जसं मारवाड प्रांतामध्ये गंगाजींचं दर्शन हे अत्यंत दुर्लभ आहे, परंतु प्रभू रामचंद्रांचं हे दर्शन आम्हाला या वनवासींना त्याही पेक्षा दुर्गम होतं. परंतु आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या समवेत आपल्यासारख्या सर्व साधू समाजाचं दर्शन झालं. आणि साधू हा तर केवळ भावाचा भुकेलेला आहे. तुम्ही आमच्या प्रेमाचा, या भावाचा स्वीकार करावा. आणि ज्या पद्धतीने आमचा राजा हा प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे, ज्याला रामसखा म्हणून प्रभू रामचंद्रांनी मिठी मारली, अशा या राजाला शोभणारी आम्ही प्रजा व्हावी, त्या दृष्टीने आपण आमच्या प्रेमाचा स्वीकार करा. मनामध्ये संकोच करू नका. अत्यंत तृप्त होऊस तर या सर्व असलेल्या उपहाराचा आपण आनंद घ्या. अशा पद्धतीने ही सर्व वनवासी मंडळी अयोध्यावासियांना अत्यंत तृप्त करत आहेत. सज्जन हो, त्यातीलच पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. तुम प्रिय पाहुने बनप गुधारे, सेवा जो गुण भाग हमारे, देव काह हम तुम ही गोसाई, धनुपात किरात मिताई, यह हमारी अति बड़ी सेवकाई, लेहीन बासन बसन चुराई, हम जड़ जीव जीव गन घाती,
कुटिल कुचाली कुमती कुजाती, पाप करत निसी बासर जाही, नहीं पटकटी नहीं पेट अघाही, सपने हूँ धर्म बुद्धि कसकाऊ, यह रघुनंदन दरस प्रभाऊ, जब ते प्रभु पद पदुम निहारे, मिटे दुसह दुख दोष हमारे, बचन सुनत पुरजन अनुरागे, तिनके भाग सराहन लागे सराहन भाग सब अनुराग, बचन सुनावही, बोलनी मिलनी सिय राम चरण, स्नेहु लखि सुख पावही, नर नारी निदरहि नेहु निज सुनी, कोल भिल्लनि की गिरा, तुलसी कृपा रघुवंश मनि की, लोह लैलौ कातिरा, बिहरनि बन चहुओर, प्रतिदिन प्रमुदित लोग सब, जल जो दादुर मोर, भय मीन पावस प्रथम, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, गोस्वामीजी आम्हाला आज या सर्व वनातील कोळी, भिल्ल आणि या किरात मंडळींवर प्रभू रामचंद्रांनी एवढी कृपा का केलेली आहे त्याचं जणू काही रहस्यच या चौपायांमधून सांगतात. मी माझ्या स्वतःवरून विचार करतो की हे भगवंता, या पामरावरती तुझी कृपा कधी होईल. किंबहुना श्री महाराज म्हणतात की भगवंताला हा प्रश्न विचारणं म्हणजे देखील एक प्रकारे धृष्टताच आहे. भगवंत हा नित्य कृपा वर्षाव करत असतो प्रत्येक जीवावरती, परंतु जीवच त्या कृपेला आपल्या अंतरंगामध्ये धारण करू शकत नाही. इथं दोष कोणाला द्यायला हवा, हे सर्व काही आपल्या हातामध्ये आहे. समर्थ देखील दासबोधामध्ये पाहावे आपणासी आपण, ज्ञानाची मोठी व्याख्या त्यांनी आपल्याला सांगितली आहे. बाहेरून कुठून काही पाहायचं नाहीये, स्वतःच स्वतःच्या आतमध्ये उतरायचंय. जर मलाच माझं प्रतिबिंब दिसत नसेल तर यासाठी बाहेरून कुठली गोष्ट खरं अडथळा आहे का? अर्थातच नाही. मग भगवंत कृपा करतोय आणि तरी देखील माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की भगवंता, माझ्यावरती कृपा कधी होईल? हेच मुळे आमच्या अज्ञानाचं प्रकटीकरण नाही का हो? अंतरंगामध्ये असलेला हा आपल्या स्वतःचा अहम, हाच भगवत कृपेमध्ये असलेला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि भगवंताला त्यामुळं अशी निरहंकारी, आपल्या स्वतःला कुठल्याही प्रकारचं श्रेष्ठत्व न देणारी मंडळी अत्यंतिक आवडतात. श्री महाराज म्हणायचे, मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो, शहरी मनुष्यापेक्षा खेडूत आवडतो.
महाराजांच्या या वचनाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ महाराजांना कुठल्याही प्रकारच्या उपाधीचं ओझं घेऊन आलेल्या मनुष्यापर्यंत पोचता येणं अवघड पडतंय, आणि जो संपूर्णपणे निरुपाधिक झालेला आहे तो अत्यंत स्वाभाविकपणे श्री महाराजांना भेटू शकतोय. जसं रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्याला म्हणायचे की तू मला तुझ्या घरी नेहमी बोलवतोस, मी देखील तुझ्या घरी नेहमी येतो, परंतु काय करू, दरवाजा उघडल्यानंतर त्या खोलीमध्ये एवढं सामान आहे की मला आत यायला जागा मिळत नाही. सज्जनो, आपण आपल्या चित्ताचा विचार करावा की आपलं हे चित्त या भगवंताच्या कृपेसाठी खरोखर योग्य आहे का? जरी अगदी परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तरी आम्ही भगवंताच्या कृपेला पात्र होण्यासाठी म्हणून अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मग आपण साधन श्रेष्ठत्व मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आपण उपासना कंठस्थ करण्याचा प्रयत्न करतोय, आपण वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून पंडित होण्याचा प्रयत्न करतोय. परंतु खरोखर ह्याच सर्व गोष्टी या भगवंताच्या कृपेसाठी गरजेच्या आहेत का? श्री महाराज म्हणायचे की मला खरंच काही कळत नाही, हे ज्याला खरंच कळलं त्याला सर्व काही कळालं. भगवंताच्या कृपेमध्ये मला वाटतं आमचं ज्ञान, आमचा अहंकार, आमची विद्वत्ता, आमचा असलेला लौकिक, आमची धनसंपदा, हे असे मोठे मोठे बुरुज आम्ही रचून ठेवलेले आहेत. भगवंताच्या कृपेचा लोंढा येतोय, परंतु या असलेल्या अत्यंत चिवट बुरुजांच्या मुळे त्या कृपेचा स्पर्श माझ्या अंतरंगामध्ये मला जाणवत नाही. काय केलं पाहिजे भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी? काय साधन आहे? सज्जनो, परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा देखील श्री महाराज म्हणायचे टिकवणं हे अत्यंत अवघड आहे. आणि काय टिकवायचंय तर आपलं शुद्ध स्वरूप टिकवायचंय, आपलं निरुपाधिक स्वरूप टिकवायचंय. मी कोणीही नाही ही भावना टिकवायची आहे. माझ्या अंगी अशी कुठलीही पात्रता नाही की ज्याच्यामुळे मी भगवंताला प्रभावित करू शकेन, ही भावना मला टिकवायची आहे. आणि ही सर्व अत्यंत सहजतेने घडणारी प्रक्रिया झाली पाहिजे, नाहीतर आपण बऱ्याचदा या दंभाच्या आधाराने ती देखील भूमिका उत्तमपणे वठवू शकू. खरोखर सज्जनो, जीवनामध्ये अत्यंतिक सरळ, निर्मळ, हीन दीन होऊन भगवंताच्या पर्यंत जाणं, मला वाटतं खरं तर ही सहज अवस्था आहे, परंतु आम्हीच आमच्या या सर्व गुंतागुंतींमुळे तिला अत्यंत अवघड करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे महाराज म्हणायचे की ही अवस्था खेडूताला, अडाण्याला, एखाद्या गरीबाला त्या मानाने सुलभ आहे, परंतु शहरीकरणामुळं, आपल्या पांडित्याच्या अभिमानामुळं, आपल्या श्रीमंतीच्या मुळे आलेल्या मदातून इतर लोकांसाठी ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची होऊन जाते. आता इथं देखील अयोध्यावासी, जे खरं तर भगवंताच्या नगरातली मंडळी आहेत, भगवंताच्या अत्यंतिक कृपा पात्र असलेल्या जीवांनाच अयोध्येमध्ये जन्म मिळतो. सज्जनो, लक्षात घ्या. किंबहुना आजच्या काळामध्ये देखील तोच अयोध्येला जाऊ शकतो ज्याला भगवंत बोलवतो. त्याच्या नगरीमध्ये प्रवेश मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे.
आणि असा एक समाज या वनवासामध्ये आलेला आहे ज्यांचा पुण्यांशाचा साठा प्रचंड आहे. आणि या समाजाच्या समोर एक मुठभर ही वनवासी मंडळी आहेत, ही कोळी किरात भिल्ल मंडळी आहेत. कदाचित अयोध्यावासी देखील मनामध्ये विचार करत असतील की प्रभू रामचंद्रांनी या लोकांमध्ये काय नेमकं पाहिलं बरं. आपण सर्व अयोध्यावासी एवढं प्रभू रामचंद्रांवरती प्रेम करतो, त्यांची एवढी सेवा करत होतो, परंतु आपल्या या सर्व गोष्टींना सोडून प्रभू रामचंद्र या चित्रकूट पर्वतावरती ह्या सेवेकऱ्यांच्या सान्निध्यामध्ये आलं. नेमकं ह्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे. सज्जनो, कुठल्याही दोन साधकांमध्ये अशा पद्धतीची एक सुप्त एकमेकांच्या विषयीचा अभ्यास करण्याची प्रक्रिया असते. याला आपण कधी द्वेष किंवा मत्सर या शब्दांच्या आधाराने मोजमाप करत नाही, परंतु हो, प्रत्येक जण विचार करत असतो की मी ज्या मार्गाने चाललेलो आहे त्या मार्गामध्ये माझे जे सहध्यायी आहेत त्यांच्या मानाने माझी प्रगती किती आहे. त्याच पद्धतीने कदाचित अयोध्यावासी देखील या सर्व वनवासी जीवांकडे पाहतायत की नेमका यांचा पुण्यांश तो काय आहे, नेमकी यांची साधना ती काय, यांचं ज्ञान ते काय आहे. आणि श्री महाराज म्हणायचे की साधकाचं बोलणं आणि त्याचे डोळे या दोन गोष्टींमधून त्याचा परमार्थ हा अत्यंत सहजपणे प्रगट होतो. आणि ज्ञानी अयोध्यावासी मंडळी या कोळी किरात भिल्लांच्या प्रत्येक हालचालीला, प्रत्येक शब्दाला अत्यंत नीट टिपून घेत होते. ही वनवासी मंडळी बोलू लागली, तुम प्रिय पाहुने बन पगुधारे, सेवा जो गुण भाग हमारे. आपण खरं एवढे मोठे पाहुणे मंडळी वनामध्ये आला, परंतु काय आपलं दुर्दैव आहे की आपली सेवा करण्या इतके सत्पात्री आम्ही निश्चित नाही बर का. काय आपली सेवा करणार आम्ही. अहो, आम्ही बोलून चालून राहिलो या वनवासी प्रदेशातली मंडळी. आमचं ज्ञान ते काय, जास्तीत जास्त एखाद्या झाडाचं लाकूड आणि त्याची पानं काय आहेत, त्याची फळं फुलं काय आहेत, याच्या पलीकडं आम्हाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही की आमच्याकडं त्याच्या पलीकडं देण्यासारखी दुसरी वस्तू देखील नाही. सज्जनो, आपण एखाद्या व्यक्तीचा पाहुणचार करतो, एखाद्या व्यक्तीसाठी काही करतो, एक सूक्ष्म अहंकार आपण आपल्या अंतरंगामध्ये घेऊन आयुष्य जगत असतो की मी त्यांच्यासाठी केवढं काय काय केलंय. बघा, या कोळी मंडळींनी, या भिल्ल मंडळींनी भगवंताची खरं तर सेवा केवढी केलेली आहे. आपल्याला आठवत असेल की जेव्हा प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावरती आले त्याच क्षणी ही सर्व मंडळी भगवंताच्या दर्शनासाठी गेली. आणि प्रत्येक जण आपल्या भाबड्या भावनेतून भगवंताला म्हणू लागले की आम्ही तुमची सेवा करूत, आम्हाला या वनातले अगदी छोट्यातले छोटे रस्ते देखील माहिती आहेत, आम्ही आपल्या हिंस्त्र श्वापदांपासून सांभाळ करू, आम्ही तुम्हाला उत्तम सरोवर, नद्या सर्व काही दाखवू, आम्ही आपल्यासाठी कंदमुळं, फळांची झाडं दाखवू. भगवंताला हे अत्यंत प्रिय आहे. निष्पाप भाव, अकर्तुम भाव. आणि भगवंताचं हे स्मित हास्य, त्याची ही दृष्टी या लोकांवर पडताच गोस्वामीजींनी तिथं लिहून ठेवलंय की त्यांना जणू काही नवनिधी प्राप्त झाल्याचा आनंद या भगवंताच्या दर्शनाने झालेला आहे. यांच्याकडे कुठल्याही आपण केलेल्या कार्याचा अहम नाही किंवा आपण काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं करत आहोत याची स्मृती देखील नाही. महाराज जेव्हा गोंदवल्याला अन्नदान करायचे
तेव्हा 100 लोक जेवायला येणारी जरी कितीही स्वस्ताई असली तरी एवढ्या लोकांचं अन्नदान करण्यासाठी पैसा तसा बऱ्यापैकी लागायचा. आणि मग कोणीतरी महाराजांच्याकडे यायचं आणि महाराजांना म्हणायचं की आज अन्नदानासाठी हा रुपया माझ्याकडून आहे. आणि महाराज देखील प्रेमाने स्वीकार करत म्हणायचे, रामाने फार मोठी कृपा केली बरं. आणि मग जेव्हा पंक्ती सुरू व्हायच्या, लोक जेवत असायचे, त्यावेळेला त्या व्यक्तीने ज्याने तो रुपया 5 रुपये दिले असतील त्याच्या जवळून जाताना महाराज मोठ्याने सगळ्यांना सांगायचे, आजचं अन्नदान यांच्याकडून आहे बरं का, यांनी फार मोठी सेवा केली. बघा, श्री महाराज एखाद्या व्यक्तित्वाला तो करत असलेल्या सेवेपेक्षा देखील किती मोठ्या उंचीवरती घेऊन जायचंय. प्रभू रामचंद्रांनी या कोळी किरात भिल्लांच्या या सेवेला या समस्त ग्रंथांमध्ये अजरामर करून टाकलेलं आहे. एकच कारण की त्यांच्यामध्ये असलेला हा अकर्तृ भाव, ही अत्यंत एक स्वाभाविक भाबडी वृत्ती. आमच्याकडे ज्ञान काहीच नाही हो, आम्ही काय सांगू तुम्हाला. आणि आपण म्हणाल की अहो आमचा पुण्यांश, कसला पुण्यांश घेऊन बसला, कसला पुण्याचा साठा हो, काय सांगू तुम्हाला. आमचं आचरण सांगायला जावं तर कदाचित आपण आमच्याशी यापुढे संबंध देखील ठेवणार नाही, असं आमचं आचरण आहे. एकच सांगतो की जर प्रभू रामचंद्र आमच्या आयुष्यात आले नसते, जर त्यांची कृपादृष्टी आमच्यावरती पडली नसती आणि तुमच्यासारखी मंडळी जर आम्हाला या वनात सापडली असती ना, खरोखर सांगतो तेव्हा तुम्हाला आमचा खरा स्वभाव कळाला असता. अहो, आम्ही तुमचं एक वस्त्र ठेवलं नसतं की तुमची भांडी ठेवली नसती, सगळं काही हिसकावून घेतलं असतं. आणि हो, आपला प्राण देखील आपल्या बरोबर राहिला असता की नाही याची आम्हाला शंकाच आहे, कारण स्वाभाविक हिंसा करणं हाच आमचा स्वभाव आहे. सज्जनो, भगवंताला आपण जसे आहोत तसं निवेदित करणं, यामध्ये आपल्यावरती या कृपेचा असलेला पाझर स्पर्श करून घेणं, ही एक खूप मोठी क्लुप्ती आहे, जी पंडिताला अत्यंत अवघड पडते, जी कित्येकदा साधनेने जड झालेल्या मनुष्याला देखील अवघड पडते. महाराज म्हणतात, तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला कधीच स्वीकारलेलं आहे. गरज आहे मला वाटतं की आपण जसे आहोत तसं आपण आपल्या स्वतःला स्वीकारण्याची. मी आहे बाबा असा. वाल्मिकी ऋषींच्या चरित्रामध्ये वाल्या कोळ्याला झालेला पश्चाताप हा त्याच्या जीवनामधल्या या सर्व गोष्टींचा टर्निंग पॉइंट आहे. जेव्हा नारद मुनी त्याला सांगतात की जा आपल्या घरच्यांना विचारून ये की ते पापाचे धनी आहेला तयार आहेत का, भागीदार व्हायला तयार आहेत का, त्यावेळेला हा एवढा हिंस्त्र असलेला वाल्यामधला एक लहान मुलाचा अंश, त्याच्या मनाचं निर्मळत्व आपल्याला दिसतं की तो अत्यंत प्रांजळपणे नारद मुनींना म्हणतो की नाही, घरातले कोणीही माझं पाप स्वीकारायला तयार नाहीत. ही निर्मळता होती सज्जनो की जिथून वाल्याचा वाल्मिकी हा घडायला सुरुवात झाला. मला वाटतंय कुठंतरी आयुष्याच्या एका टप्प्यावरती भगवंताला समोर जाऊन आपण बोललं पाहिजे. सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघनासही तबही. श्री महाराज देखील हेच आपल्याला वेगळ्या शब्दात सांगायचे की माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहावं तुम्ही. आम्ही रामाला सन्मुख जातोय का? रामाला सन्मुख जाणं म्हणजे मी जसा आहे तसं स्वतःला निवेदित करणं रामासमोर. कुठल्या पुण्यांशाच्या आधारावर रामा मी तुला विकत घेऊ? माळांच्या संख्येवर, माझ्या ज्ञानाच्या पांडित्यावर, माझ्या धनाच्या असलेल्या मदावर, कुठल्या किमतीमध्ये रामा तू विकत मिळतोस?
फक्त एकाच गोष्टीवरती प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये प्रगटतो, आणि तो म्हणजे जो आपल्या या स्वतःच्या सर्व भ्रामक अहंतांना तिलांजली देतो, त्याच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र प्रगटतात. आणि मग तुम्ही कितीही जरी पापी असला, कोटी बिप्र बदलागही जाऊं, आयहु सरन तजहु नहीं ताहू. कोट्यावधी ब्राह्मणांच्या हत्येचं पातक जरी तुमच्याकडून झालं असेल, परंतु जर तुम्ही अत्यंतिक पश्चाताप दग्ध बुद्धीने प्रभू रामचंद्रांच्या चरणांपाशी गेला आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे, प्रभू रामचंद्र म्हणतात, त्याला मी माझ्या प्राणासारखं सांभाळतो. आणि त्यामुळे या सर्व वनवासी मंडळींच्याकडून झाली असतील कदाचित याआधी पाप, परंतु प्रभू रामचंद्रांना सन्मुख जाण्याचं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हे सद्भाग्य मिळालं, आणि त्यातून या त्यांच्या सर्व पापांच्या राशी जळून गेल्या. मला वाटतं की आम्ही अजूनही भगवंताला तसं डोळे भरून पाहत नाही. आपणच आपल्या प्रत्येकाला स्वतःच्या आतमध्ये उतरून मी रामाला का सन्मुख होऊ शकत नाही याची कारणं शोधली पाहिजेत. हा प्रत्येकाचा अत्यंत वैयक्तिक प्रांत आहे. याला अशी एक सर्वसाधारणपणे फुटपट्टी कोणाला देता येऊ शकत नाही. प्रत्येकाची अहंता ही कुठेतरी सूक्ष्मपणे आत रुतलेली असते, आणि म्हणूनच पूज्य बाबा म्हणतात की अहंकार शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. या अहंकाराच्या असलेल्या दोरीने हा जीव कुठेतरी बांधला गेलाय, आणि त्यामुळे तो भगवंताच्या समोर जाऊन त्याला सन्मुख होऊ शकत नाहीये. ब्रह्मानंद महाराजांनी देखील मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला हेच सांगितलं की रामा, मी परम पापी आहे, माझ्यासारखा वाईट या जगामध्ये दुसरा कोणी नाही. जिथं पूज्य ब्रह्मानंद महाराज हे निवेदन करू शकतात, मला सांगा की मी कुठल्या पुण्यांशाच्या आधाराने रामाला विकत घेऊ पाहत आहे. अशा अहंतेच्या आधाराने कोट्यावधी जप जरी माझ्याकडून झाला तरी कदाचित तो भगवंतापर्यंत पोहोचेल की नाही, ही आमची अहंताच ठरवेल. बघा, श्री महाराजांच्याकडे तेव्हा देखील लोक यायची ना की महाराज, आपण सांगितलं एवढं नामस्मरण केलं, आम्ही केलं, परंतु आम्हाला भगवंताचं दर्शन होत नाही. महाराज म्हणाले, तुमच्या प्रश्नातच उत्तर सामावलेले, मी 13 कोटी जप केला, मला भगवंताचं दर्शन होत नाही. अरे, या मीला सोडणं यासाठी तर हे सर्व आहे. आत्मारामामध्ये समर्थ देखील आपल्याला तेच म्हणतात की जेव्हा त्याग निरूपणामध्ये शिष्य म्हणतो की सर्व काही दिलं, तेव्हा समर्थ म्हणतात, अरे सर्व काही दिलं, पण मग हा सांगणारा कोण आहे शिल्लक? तो दे की पहिले, तो दिल्याशिवाय मी कस काय प्रगट हो तुझ्या जीवनामध्ये. आणि हे आम्हाला जमत नाही सज्जनो. आणि या सर्व कोळी मंडळींनी हे अत्यंत सहजपणे करून दाखवलं. ते म्हणाले, आम्ही दिवस रात्र अशी पाप करण्यामध्ये आपला वेळ व्यतीत करणारी मंडळी, परंतु एवढी पाप करूनही आमची अवस्था बघा ना. आमच्या अंगावरती धड वस्त्र आहे ना, आमच्याकडे खायला अन्न आहे. परंतु अशा आमच्या सारख्या मंडळींच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनी एक दृष्टी आमच्यावरती काय टाकली, आणि त्यांच्या या चरणांचं दर्शन झालं. तेव्हापासून आमच्या जीवनामधलं दुस्सह दुःख, सर्व दोष जणू काही मिटून चाललेले आहेत. आणि मग अयोध्यावासियांना आपल्या प्रभू रामचंद्रांची जाणीव या वनवासी मंडळींच्या भूमिकेतून कळाले की अरे, आपण ज्या प्रभू रामचंद्रांच्या निकट राहत होतो त्यांच्या या दृष्टीचं काय विलक्षण फळ आहे. आणि त्यांना लक्षात आलं की ठीक आहे, प्रारब्धवश भगवंताच्या कृपेने पुण्यांशाच्या साठ्याने आपण अयोध्यावासी म्हणून जन्माला आलो,
परंतु या वनवासी मंडळींनी आपल्या पुरुषार्थाच्या आधाराने ते साधलं, ज्यामध्ये कदाचित काकणभर आम्ही देखील मंडळी कमी पडत आहोत. आणि असं म्हणून त्यांच्या या पुरुषार्थाची, त्यांच्या या भाग्याची प्रशंसा प्रत्यक्ष अयोध्यावासी मुखाने करू लागले. ही खरी गंमत आहे सज्जनो शरणागतीची. गोस्वामीजी म्हणतात, नर नारी निदरही नेहू निज सुनी कोल भिल्लनी की गिरा. या सर्व वनवासी मंडळींनी ज्या पद्धतीने स्वतःला व्यक्त केलंय ते ऐकल्यानंतर अयोध्यावासी स्त्री पुरुष देखील स्वतःच्या भाग्याचा धिक्कार करू लागलेले आहेत की इतकं सहज आम्हाला का होता येत नाही. खरोखर हा एक मोठा प्रश्नच आहे की जितकं म्हणून आम्हाला काहीच कळत नाही अशी आपल्या मनाची स्थिती होते. भगवंत हा त्या जीवासाठी तारणहार ठरतो. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. ही आदिवासी मंडळी कदाचित जड जीव असतील, परंतु या प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्याने ते इतकी हलकी झालेली आहेत की गोस्वामीजी म्हणतात की जसं नाव लोखंडाला घेऊन नदीच्या पार जाते, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने ही लोखंडासारखी असलेले जड जीव देखील या भवसागरामधून पार होऊन जात आहेत, कारण त्यांच्या अहंकाराचं वजन शून्य झालेलं आहे. सज्जनो, सर्व परमार्थाचं रहस्य या निरहंकारितेमध्ये आहे. ज्याला हे सूत्र गवसलं आणि ज्याने मनापासून या आपल्या अहंकाराला शून्य केलं आणि अत्यंत सहज झाला, त्याच्या हृदयापासून भगवंत हा जास्त लांब राहू शकत नाही. गोस्वामीजी म्हणतात की अशा पद्धतीने अत्यंत आनंदाने दिवस विचरण चाललेले आहेत. जसं पहिल्या पावसाने बेडूक आणि मोर प्रसन्न होऊन फुलतात, त्याप्रमाणे आता या चित्रकूटावरती करुणेचा पाऊस पडणार आहे. आणि या करुणेच्या पावसामध्ये हे अयोध्यावासी आणि हे वनवासी मंडळी अत्यंत प्रेमाने थुई थुई नाचणार आहेत. सज्जनहो, त्या चरित्राचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहापासून बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.